नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. नैनाचा प्लॅन असतो की काहीही करून कलाच्या तोंडाला हा लाल रंग लावायचा, ज्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स केलेली असते. नैनाच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही तिने अरेंज केलेलं असतं. हातामध्ये थाळी असते आणि आता ती कलाला रंग लावायला जातच असते. परंतु होतं असं की कला आणि अद्वैतमध्ये थोडी रंगलेली असते. कलाने अद्वैतला रंग लावलेला असतो, त्यामुळे अद्वैत हा कलाला रंग लावण्यासाठी तिच्या मागे पळत असतो आणि मग कला स्वतःला वाचवण्यासाठी नेमकं तेव्हा नैनाला पकडते. कला आणि अद्वैत दोघंही नैनाचा सहारा घेत असतात आणि त्याचमध्ये होतं असं की नैनाच्या हातातली जी थाळी असते, जी प्लेट असते, त्या प्लेटमधला सगळा रंग नैनाच्या स्वतःच्याच अंगावर पडतो. अद्वैत आणि कला तिथून निघून जातात. आता नैनाला स्वतः झोंबलेलं असतं, कारण त्यामध्ये रंग नाही तर मिरची पावडर असते आणि ती सगळी मिरची पावडर तिच्या तोंडावर उडालेली असते. त्यामुळे तिला चांगलं झोंबलेलं असतं. तिच्या तोंडाची फारच आगाग होत असते आणि मग ती ओरडायला लागते. आता सर्वजण तिथे येतात आणि म्हणतात की काय झालंय नैना. तेव्हा नैना सांगू लागते की मला खूप चुरचुरतंय आणि ह्या रंगामुळे मला चुरचुरतंय. असं म्हटल्यावर कला विचार करू लागते की रंगांमध्ये कसं काय चुरचुरायला लागलं. रजनी म्हणते की अगं नाही ग, याच्यामध्ये तर फक्त गुलाल आहे, गुलाल सोडून काही मिक्स नाही आहे. नैना म्हणते की मला माहीत नाही आहे, परंतु माझ्या तोंडाची खूपच आग होतीये. आबा म्हणतात की मला असं वाटतंय की काहीतरी रंग वेगळा कोणीतरी आणला गेलाय आणि त्यामुळेच हे सगळं झालंय. मग कला लगेचच नैनाच्या हातातून तो रंग घेते आणि अंजूला सांगते की अंजू, हा रंग तर बाजूलाच ठेवून दे, अजिबात बाहेर काढू नकोस, कारण आय थिंक हा रंग खराब आहे. मग आबा म्हणतात की नैना, तू एक काम कर, आपली जी पाण्याची टाकी आहे ना, तिथे जा आणि स्वतःचा चेहरा एकदा धुवून ये, म्हणजे तुला जरा बरं वाटेल आणि थंड वाटेल. रोहिणी म्हणते की थांबा, मी घेऊन जाते तिला. रोहिणी आणि राहुल दोघंही आता नैनाला तिथून घेऊन जातात. बाजूला आल्यानंतर नैनाने आता तोंड वगैरे स्वच्छ केलेलं असतं. मग राहुल नैनाला विचारतो की नैना, हे सगळं काय आहे आणि कसं काय झालं हे सगळं, तुझ्या तोंडाची का आग होते. त्यावेळी रोहिणी म्हणते की सांग तुझ्या बायकोला, शेवटी तुझ्या बायकोने हे सगळे प्रताप केलेत. त्या रंगामध्ये तिने लाल मिरची पावडर मिक्स केली होती. नैना म्हणते की मॉम इन लॉ, तुम्ही आता बघाच, त्या कलाला ना मला चांगला धडा शिकवायचा आहे आणि आता जे काही झालं ना, त्यानुसार तर मी अजिबात गप्प बसणार नाही. आता मात्र मी तिला धडा शिकवूनच राहील. रोहिणी म्हणते की नैना, तू असे फालतू प्लॅन का म्हणून बनवतेस ग. आणि तसंही मी तुला सांगितलं होतं तुला चांगलं मी सावध सुद्धा केलं होतं की नको असे खेळ खेळू, नको त्या रंगांमध्ये ती लाल मिरची पावडर मिक्स करू. जर हे प्रकरण आपल्यावर शेकलं तर खूप जास्त वाईट होईल. आणि बरोबर झालं, तुझ्यावरच शेकलं ना शेवटी. मिरची पावडर असलेला रंग स्वतःच्याच तर तोंडाला लागलाय, त्यासाठी तुला सावध पण केलं होतं, परंतु तू ऐकलं का. नाही ऐकलं. तू मात्र काय केलं, स्वतःच्या मनाचंच केलंस. राहुल, बघितलं ना तुझी बायको किती मूर्ख आहे. त्यावेळी राहुल हा नैनाच्या हातामध्ये मग देतो आणि रोहिणीला म्हणतो की मम्मा, अगं तू मला का ओरडतीयस, मी काय केलंय. आणि मी काहीच केलेलं नाहीये, मला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं, मी हिला काही सांगितलंही नाही आणि हिच्या पद्धतीने हिने प्लॅनिंग केलं आणि हिच्या पद्धतीनेच ते वर्क झालं. माझं याच्यात काहीही डोकं नव्हतं आणि मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे तू मला ओरडू नकोस. आणि नैनाला सांगतो की ते पाणी दिलंय त्याने परत एकदा तोंड धुवून घे. असं म्हणून राहुल तिथून निघून गेलेला असतो. राहुल सोबत रोहिणी देखील निघून जाते, परंतु नैनाचा मात्र फार तिळपापड झालेला असतो. नैना प्रचंड रागवलेली असते आणि आता मात्र या गोष्टीचा मी बदला घेणार, अशी बदल्याची भावना तिच्या मनात आलेली असते. इकडे कला ही अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, शेवटी मी बनवलेला रंगच तू लावला ना, बघ शेवटी आला की नाही तू माझ्या साईडने, मी बनवलेला रंगच तुला लावावा लागला. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय नाही, माझं चाललंय ग, तुझं रंग बनवलाय तू, म्हणजे काय आता सगळं क्रेडिट तूच घेणार का सगळ्या गोष्टींचं. आता अद्वैत आणि कलामध्ये हे जे बोलणं चाललेलं असतं, हे बोलणं सरोज चोरून ऐकत असते आणि कलाच्या ही गोष्ट लक्षात येत असते की सरोज मॅडम इकडं कान देऊन एवढं का ऐकताय अद्वैत आणि माझ्यातलं बोलणं. तिला डाऊट आलेला असतो. अद्वैत हा कलाला म्हणत असतो की हा चल, आता जास्त शहाणपणा करू नकोस, आणि तू रंग बनवला म्हणून काय झालं, आणि तू रंग बनवला आणि आपल्या नात्याचा काही एक संबंध नाहीये. तर अद्वैत भांग पिलेला असतो, त्यामुळे त्याला चालतंही व्यवस्थित येत नसतं. असा आडवा तिडवा चालत असतो. कला म्हणते की चांदेकर, अरे नीट तरी चाल, नाहीतर पडशील हा पुढे जाऊन. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू नको सांगू मला. आता पुढे आल्यावर नेमकं सरोज आता त्याला पकडते. सरोज त्याला म्हणते की सावकाश अद्वैत,
कला तिथेच उभी असते. कला आता सरोज आणि अद्वैत मधील बोलणं ऐकत असते. सरोज ही अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, काय चाललंय ह्या मुलीचं? बघितलं ना कशी मनमानी चाललीये तिची. तुला रंग लावायचा नव्हता तरी सुद्धा ह्या मुलीने तुला रंग लावला. मला हेच कळत नाही की ही मुलगी नक्की स्वतःला समजते तरी काय. आणि हिचं तोंड बघितलं ना किती चुरू चालतंय ते. आता मात्र हिचं तोंड बंदच करावं लागेल. फारच जास्त डोक्यावर चढते ती. तर कलाला मनात विचार येत असतो की ह्या सरोज मॅडम आमच्या दोघांवर असं लक्ष का ठेवून आहेत मगाच्यापासनं मी बघते की जिथे अद्वैत आणि मी आहे तिथे सरोज मॅडम येत आहे आणि आमच्याकडे चोरून लक्ष देत आहे. मला काही कळत नाहीये सरोज मॅडमचं काय चाललंय नक्की. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, तुम्ही दोघ जण रंग खेळलेत ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाहीये. अजिबातही मला हे आवडलं नाहीये की तूही त्या मुलीसोबत रंग खेळतोय ते. आणि आता मी काय सांगते ना ते लक्षात घे. हे बघ, मी तुला सांगू का काय होईल अद्वैत? आता तू तिच्याशी बोलायला जाशील, ती तुला बोलण्यामध्ये अडकवेल, मग बरोबर तुला बोलण्यामध्ये घोळात घेईल. अद्वैत, अरे तुला कळत कसं नाही की तिचा तोच तर खरा प्रयत्न आहे तुझ्या जवळ येण्याचा. अद्वैत सावध हो, मी तुला अजूनही सांगते. मला माहिती आहे अद्वैत की तू किती सरळ मार्गी आहेस ना, ते त्यामुळे तिचं जास्त फावतंय. त्यामुळे आता ती त्या गोष्टीचा फायदा घेणार आहे आणि म्हणूनच ती तुझ्या जवळ येते. अद्वैत, मी तुला सांगते, अजूनही मी तुला सांगते की ही मूर्ख मुलगी तुझ्या आयुष्याचा बेरंग करेल. अजूनही तुला सांगते की अजून सावध हो. तू लवकरात लवकर ह्या मुलीला डिवोर्स दे, नाहीतर तुझं आयुष्य सगळं बर्बाद होऊन जाईल. सरोज अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना कलाला फक्त डाऊट आलेला असतो की काहीतरी सरोज मॅडम लपवताय आणि काहीतरी सरोज मॅडम अद्वैतला भरवताय, अद्वैतच्या मनामध्ये टाकताय. आता कलाला एवढीच गोष्ट समजलेली असते. जेव्हा अद्वैत हा सरोजपासून निघून जातो त्यावेळी कला तिथे येऊन उभी राहते. कला आता सरोजकडे बघत असते. मग कला सरोजला विचारते की काय झालं सरोज मॅडम, काही अडचण आहे का? त्यावेळी सरोज म्हणते की नाही, अडचण तर खूप छोटी होती. आणि काय आहे माहितीये का, कितीही मोठी जरी अडचण असली तरी सुद्धा मी अगदी सहजपणे ती निभावून नेऊ शकते. त्याच्यासाठी मला अजिबातही तुझी गरज नाहीये. असं म्हणून सरोज रागानेच तिथून निघून जाते. तर कलाला मोठा प्रश्न पडलेला असतो की नक्कीच सरोज मॅडम अद्वैतशी काहीतरी बोलत होत्या आणि अद्वैतशी त्या नॉर्मल बोलत नव्हत्या. त्यांच्या बोलण्यावरून कळत होतं की अद्वैतला त्या शिकवत होत्या आणि अद्वैत सुद्धा शांतपणे उभा राहून हे सगळं ऐकत होता. पण सरोज मॅडमचा नक्की डाव काय आहे? सरोज मॅडमला नक्की म्हणायचंय तरी काय आणि करायचंय तरी काय, असा प्रश्न आता कलाला पडलेला असतो. तर इकडे सोहम आणि अनामिका दोघेही होळी खेळत असतात आणि एकमेकांच्या अंगावर रंग उधळत असतात. अनामिकाने भांग आणून ठेवलेली असते. अनामिका सोहमला म्हणत असते की आता आपण ही भांग प्यायची. सोहम म्हणतो की काय अनामिका, तू केवढी आणि ही भांग तू एवढी एकटी गटकणार आहे? अगं तुला झेपेल का ही गोष्ट? तेव्हा अनामिका म्हणते की अरे मी एकटी कुठं करणार आहे, एकटी कुठं पिणार आहे एवढं सगळं, माझ्यासोबत तू सुद्धा पिणार आहे की. मग अनामिका आता सोहमला बळच भांग पाजत असते आणि त्या दोघांची ती जवळीक बघून काजलला मात्र खूप त्रास होत असतो. काजल एका ठिकाणाहून हे सगळं बघत असते आणि तिला समजत असतं की सोहम कशा प्रकारे त्या मुलीमध्ये अडकत चाललाय, कशा प्रकारे ती त्याची बेस्ट फ्रेंड आहे जशी की मी त्याच्यासाठी होते. ह्या दोघांचं अगदी छान चाललंय असं आता काजलला वाटत असतं, परंतु त्यातून तिला त्रास खूप होत असतो. काजल त्या दोघांकडे बघत असताना काजलला खूप त्रास होत असतो. आता राहुल तिथूनच जात असतो. राहुल काजलकडे बघतो आणि काजल का अशी एकटी उभी आहे आणि अशी का त्या दोघांकडे बघते असा प्रश्न राहुलला पडलेला असतो. परंतु राहुल तिच्याकडे इग्नोर करतो. राहुल आता अनामिका आणि सोहम यांचं बोलणं ऐकत असतो आणि त्या दोघांच्या बोलण्याची आता व्हिडिओ शूटिंग करत असतो. तर त्यावेळी काजल विचार करते की जाऊ देत, जे काही झालं असेल ते झालं असेल. जर मला सोहमशी बोलायचं असेल तर हाच माझ्यासाठी योग्य टाईम आहे. बाबा नेहमी म्हणतात की जर काही मनात असेल तर त्या गोष्टी बोलल्याने हलक्या होत असतात. मी एक काम करते, मी सोहमशी शेवटचं बोलते आणि जर सोहमने ऐकलं तर ठीक, नाहीतर मग जाऊ देत असं काजलने आता ठरवलेलं असतं. आणि गर्दीतून आता सोहमला मला बाहेर काढावंही लागणार नाही, कारण सोहम आता इथे आहे आणि सोहमशी बोलणं मला सहज सोपं आहे. आता सोहमशी बोलण्यासाठी काजल तिथे आलेली असते आणि ती सोहमला खुणावते की 2 मिनिट इकडे ये ना. परंतु सोहम मात्र आता काजलला बघून चिडलेला असतो आणि काजलला त्याला काही गोष्टी दाखवून द्यायच्या असतात. काजलला दाखवून द्यायचं असतं त्याला की तू मला नाही म्हटलीस ना, बघ माझ्या मागे अनामिका आहे, आता मी अनामिकाशी जवळीक साधतोय.
तर काजल आता सोहमच्या तिथेच उभी असते आणि काजलला तसं बघून सोहमला अजूनच जास्त ऊत येतो आणि सोहम आता गुडघ्यावर बसतो आणि अनामिकाला म्हणतो की अनामिका, त्या दिवशी तू मला एका प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं ना, की तुझं माझ्यावर प्रेम आहे का? आज मी तुला सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर. अनामिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू अनामिका. आता सोहमचे हे शब्द ऐकून अनामिका तर भारावूनच गेलेली असते, कारण तिला हेच तर हवं असतं आणि सोहमने सुद्धा आता तिच्या प्रेमाचा प्रतिसाद दिलेला असतो. सोहमने सुद्धा त्याचं प्रेम कबूल केलेलं असतं. त्यामुळे अनामिका मात्र खूपच खुश झालेली असते आणि त्या दोघांच्या बोलण्यातलं सगळं काही हे राहुलने रेकॉर्ड केलेलं असतं फोनमध्ये. अनामिका सोहमला विचारते की सोहम, तू हे सगळं खरंच बोलतोयस ना? सोहम म्हणतो की हो, मी हे सगळं खरं बोलतोय आणि खरंच आय लव्ह यू, असं सोहम तिला म्हणत असतो. अनामिका म्हणते की थँक्यू सो मच सोहम, तुला माहिती आहे या दिवसाची मी खूप वाट बघितली आहे. आणि असं म्हणून अनामिका सोहमला मिठी मारते. हे सगळं आता राहुलने रेकॉर्ड केलेलं असतं. राहुलने सगळं काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेलं असतं, परंतु काजलच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली असते. काजलला अत्यंत वाईट वाटलेलं असतं, प्रचंड वाईट वाटलेलं असतं. काजल त्या दोघांकडे बघत असते आणि फक्त विचार करत असते की आता मात्र आपल्याला खूप लेट झालं आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. शेवटी ज्या गोष्टी व्हायच्या होत्या आणि ज्या गोष्टीची मला भीती होती तीच गोष्ट झाली. आता मात्र काही खरं नाही, असं म्हणून काजल आता रडू लागते. काजलच्या डोळ्यात पाणी असतं. काजलला प्रचंड वेदना होत असतात, परंतु काजलचं दुःख हे फक्त काजललाच माहीत असतं. त्यानंतर जरा वेळ सर्वजण बसलेले असतात खाली आणि सर्वजण बसलेले असताना आबा म्हणत असतात की यावेळीची होळी मात्र खूपच छान सेलिब्रेट झाली आहे. आता पुढची रंगपंचमी सुद्धा अशीच सेलिब्रेट व्हायला पाहिजे. नाच गाणे सगळं काही व्हायला पाहिजे. त्याचवेळी सोहम हा अनामिकाचा हात धरून तिथे आलेला असतो आणि सोहम आबांना म्हणतो की आबा, तुम्ही काळजीच करू नका, या वर्षीची होळी सुद्धा अगदी छान सेलिब्रेट होणार आहे. नाच गाणे तर होणारच आहे. असं म्हणून सोहम अनामिकाला म्हणतो की चल अनामिका. आता मोठमोठ्याने गाणी चालू होतात आणि सर्वजण नाचायला सुरुवात करतात. सोहम हा अनामिकाचा हात धरून अनामिकासोबत डान्स करत असतो आणि अनामिकाला जवळही घेत असतो. ह्या गोष्टी बघून काजलला खूप वाईट वाटत असतं. कला आणि अद्वैत दोघं सुद्धा आता नाचायला आलेले असतात. दोघंही एकमेकांसोबत डान्स करत असतात आणि काजल हे सगळं लांबूनच बघत असते. त्यावेळी आता कला जाते आणि काजलला देखील ओढून आणते. काजलला देखील तिने डान्स करण्यासाठी ओढून आणलेलं असतं, परंतु काजलला आता डान्स करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट उरलेला नसतो, कारण शेवटी जे बघायचं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी तिने बघितलेल्या असतात. त्यामुळे आता काजलला फारच वाईट वाटत असतं. मग काजल तिथे फक्त उभी असते, डान्स वगैरे काही करत नसते, कारण डान्स करण्याचा तिचा काहीच मूड नसतो. तर कला आणि अद्वैत मात्र खूप छान डान्स करत असतात. सोहम आणि अनामिकाचा सुद्धा डान्स चालू असतो. ते दोघंही एकत्र डान्स करत असतात. त्यावेळी कला आणि अद्वैत एकमेकांशी डान्स करत असताना एकमेकांसोबत हसत असतात. त्यावेळी अनामिका सोहमला म्हणते की सोहम, कला वहिनी आणि अद्वैत दादा किती क्यूट आहे ना, म्हणजे त्या दोघांचंही किती क्यूट कपल आहे. मला त्या दोघांची ही जोडी खरंच खूप आवडते. तेव्हा सोहम म्हणतो की अगं, अद्वैत दादा आणि कला वहिनी म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर आहेत. आपल्यासारखे आपण जसे मेड फॉर इच अदर आहोत तसे ते दोघंही मेड फॉर इच अदर आहेत. आता हे ऐकून काजलला खूप वाईट वाटत असतं. काजल हे सगळं ऐकत असते. खरं तर काजलला अनामिकाच्या जागी राहायचं होतं, परंतु आता अनामिकाने तिची जागा घेतलेली असते. त्यामुळे काजलवर मात्र खूपच आघात होत असतो. आणि सोहमची आणि अनामिकाची ही रेकॉर्डिंग सुद्धा राहुलने करून घेतलेली असते त्याच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या दोघांचं हे बोलणं सुद्धा फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. आता कला आणि अद्वैत दोघंही जोमाने डान्स करत असतात आणि त्या दोघांना डान्स करताना बघून सरोजला मात्र खूप राग येत असतो. सरोज त्या दोघांकडेही अगदी रागाने बघत असते. कला आणि अद्वैत जेव्हा रंग खेळत असतात, एकमेकांसोबत नाचत असतात, त्याच वेळी नेमकं आता कला अद्वैतच्या अंगावर रंग उधळते आणि नेमका अद्वैतच्या डोळ्यात तो रंग गेलेला असतो. त्यामुळे अद्वैत मोठ्याने ओरडतो की खरे काय करतेस तू हे, आणि तो डोळा चोळायला लागतो. त्यावेळी कला म्हणते की सॉरी चांदेकर, सॉरी चांदेकर, असं म्हणत त्याच्या डोळ्यात ती बघणार तेवढ्याच दादा तिथे सरोज आलेली असते. सरोज म्हणते की काय झालं अद्वैत, डोळ्यात रंग गेलाय का, चल माझ्यासोबत. मग लगेचच दादा सरोज त्याला लहान मुलासारखं हाताला धरते आणि तिथून घेऊन जाते.
सरोज अद्वैतला आतमध्ये घेऊन गेलेली असते. कलाला वाईट वाटतं की तिच्याकडनं अद्वैतच्या डोळ्यात रंग गेला, त्यामुळे अद्वैतचा डोळा ठीक तर आहे ना हे बघण्यासाठी कला देखील आतमध्ये निघून जाते. रोहिणी मनामध्ये विचार करत असते की झालं आता सरोजवानी ज्या प्रकारे अद्वैतला घरात घेऊन गेली आहे त्या प्रकारे आता बरोबर त्याची कानभरणी करेल आणि त्याला सांगेल की कशा प्रकारे कलाने मुद्दाम तुझ्या डोळ्यात रंग फेकला, कशा प्रकारे मुद्दामच तिने हे सगळं केलं, ती तुझ्या लायकीचीच नाहीये, तिला मॅनर्सच नाहीये. आता जे नाही ते सरोज त्याच्या मनामध्ये भरवणार आणि बिचारा अद्वैत आईचाच लाडका ना शेवटी सगळं काही ऐकणार. पण या सगळ्यामध्ये फसणार ती म्हणजे कला. कलाला मात्र खूप वाईट वाटणार. तर आता इकडे सरोज अद्वैतला हॉलमध्ये घेऊन आलेली असते आणि अद्वैतचा डोळा एका फडक्याने ती अद्वैतच्या डोळ्यातला जो रंग आहे तो फडक्याने काढत असते. सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत अरे काय आहे हे सगळं, बघितलं ना सगळा डोळा तुझा लाल झालाय, अरे सगळ्या डोळ्यात रंग गेलाय, असा कुठं रंग खेळतात का रे. त्यावेळी अद्वैत म्हणतो की आई तू बघितलं ना मी काहीच केलं नाहीये, रंग खेळायची माझी इच्छाही नव्हती, परंतु त्या खरेला बघितलं ना तू त्या खरेने माझ्या डोळ्यात रंग टाकलाय. तर सरोज म्हणते की अद्वैत तुला सगळं काही माहीत असताना सुद्धा तू असं बोलतोस. अरे मला कळतच नाही की तुला काय सांगू, मी तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तरी सुद्धा परत परत पुन्हा पुन्हा तू त्याच गोष्टी करतोय. मी तुला दिला होता ना 1 महिन्याचा टाइम दिला होता तुला चांगला की त्या मुलीतल्या ज्या काही कॉम्पॅटिबिलिटी आहेत त्या शोध म्हणून, परंतु काय झालं काय या सगळ्या गोष्टीमध्ये. अद्वैत अरे पुन्हा 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 मला तुला त्याच गोष्टी सांगाव्या लागताय. अरे अद्वैत त्या मुलीपासून दूर होण्यापासून तुला दुसरा कुठलाही ऑप्शन नाहीये, जरा माझं ऐक, ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये अद्वैत जरा या गोष्टीचा विचार कर. असं बंबार्डिंग ती आता अद्वैतला करत असते आणि नेमकं कला आता त्यावेळी मागे उभं राहून सगळं काही ऐकत असते. सरोजच्या बोलण्याने कलाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की सरोज मॅडमनी हे सगळं केलं, सरोज मॅडम अद्वैतच्या मनामध्ये या प्रकारे घालत होत्या का, आणि म्हणूनच अद्वैतच्या मनात हे डिवोर्सचं भूत आलंय आणि म्हणूनच अद्वैत हा कॉम्पॅटिबिलिटी करायला लागलाय. याचा अर्थ हे सगळं डोकं सरोज मॅडमचंच आहे आणि सरोज मॅडमनीच हे सगळं करण्यासाठी अद्वैतला भाग पाडले. त्याच्या मनात नाही त्या गोष्टी भरवून अद्वैतला त्यांनी जाळ्यामध्ये ओढलंय आणि माझा काटा काढण्यासाठी अद्वैतचा वापर करण्यात आलाय. या सगळ्या गोष्टी आता कलाला कळून चुकलेल्या असतात. वरून सरोज अद्वैतला म्हणत असते की आता तू बरा आहेस ना, हे बघ अद्वैत इथून पुढे नको त्या लोकांपासून ना जरा जपून राहायचं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे आई. मग अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. अद्वैत पण एकदम लहान मुलांसारखा वागत असतो. इथे एवढा मोठा बिझनेसमॅन असतो आणि आयुष्यातले सगळे निर्णय जर आईच्या सांगण्यावरून घेतले तर स्वतः काय विचार करणार हाही मोठा प्रश्न आहे. काही निर्णय स्वतःही घेता आले पाहिजे, जे आपल्या आयुष्यातले आहे, जे पर्सनल आहे ते निर्णय आपल्याला स्वतः घेता आले पाहिजे. परंतु अद्वैत एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा त्याला त्याच्या आईचं ऐकावं लागतं आणि आईचं म्हणणंच त्याला बरोबर वाटतं. आई सुद्धा एक माणूस आहे आणि ती पण कधी चुकू शकते, तिलाही काही गोष्टी माहीत नसतील असं अद्वैतला कधीच वाटत नाही. सरोज आता तिथून निघून गेलेली असते. कलाने या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मग कला आता विचार करू लागते की याचा अर्थ हाच आहे की अद्वैतच्या मनामध्ये जे कोणी भरवलं आहे त्या सरोज मॅडम आहे. सरोज मॅडमनीच अद्वैतच्या मनात सगळं काही भरवलं आहे, परंतु त्या हे सगळं करताय का, खरंच त्या खूप अशक्य आहे. पण मला काही कळत नाही, माझ्या डोळ्यांनी मी जे बघितलं ते नक्की काय होतं. म्हणजे अद्वैत तर त्यांचाच मुलगा आहे तरी सुद्धा अद्वैतच्या संसारावर त्या का उठल्यात, नक्की त्यांचा हेतू काय आहे. कलाला आता सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात आलेल्या असतात. कला आता पहिल्यापासून आठवायला लागते. अद्वैतच्या मनामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तो समानता आणि भिन्नता या गोष्टीचा बोर्ड लावायचा ही संकल्पना आली तरी कुठून. अद्वैतने त्यावेळी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की समानता आणि भिन्नता या दोन्हीही पॉइंट आपण ह्या बोर्डवर मांडायचे आणि मग महिन्याच्या अखेर आपल्याला कळेल की आपल्यामध्ये समानता आहे की भिन्नता आहे. समानता जर आपल्यामध्ये असेल तर मात्र आपण नात्याचा विचार करायचा आणि भिन्नता असेल तर मात्र आपण दोघंही एकमेकांपासून वेगळं व्हायचं. कलाला आता बरोबर त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळालेलं असतं आणि हे सगळं कोणी करायला लावलंय आणि कोणाच्या सांगण्यावरून होतंय आता कलाच्या लक्षात येत असतं. कलाला आता तीही गोष्ट आठवत असते की ज्यावेळी डायनिंग टेबलवर सगळे बसलेले होते आणि त्यावेळी मला आईचा फोन आला होता तेव्हा मी मोठ्याने बोलत होते. आता तिथे सरोज मॅडम सुद्धा होत्या
आणि अद्वैत मला तेव्हा जास्त रिॲक्ट करताना दिसला नाही, म्हणजे अद्वैतने काहीच रिॲक्ट नव्हतं केलं. परंतु ज्यावेळी मी रूममध्ये आले आणि मग त्यानंतर अद्वैत रूममध्ये आला, त्यावेळी मात्र अद्वैत माझ्यावर खूप ओरडला. म्हणजे जेव्हा गोष्ट घडली होती, जेव्हा मी मोठ्याने बोलत होते, तेव्हा तर अद्वैत मला काही म्हटला नाही. परंतु रूममध्ये आल्यानंतर थोड्या वेळाने मग तो मला म्हणत होता की खरे तुला बोलण्याचे मॅनर्स नाही आहे. आणि मग त्याने मला बोलण्याचे मॅनर्स नसल्याचं आणि मी मोठ्याने बोलते, मला प्रोफेशनल वागता येत नाही, अशा काही गोष्टी माझ्याबद्दल विसंगतमध्ये लिहिल्या होत्या. जर अद्वैतला मला बोलायचंच होतं तर अद्वैतने मला डायनिंग टेबलवरच बोललं असतं. परंतु अद्वैत मला तेव्हा काहीही बोलला नाही, तो मला नंतर बोलला. याचा अर्थ सरोज मॅडमने त्याच्या मनात भरवलं आणि मग त्यानंतर तो हे सगळं माझ्याशी बोलला. ज्यावेळी अद्वैतला तो काय वागतो हे दाखवण्यासाठी मी त्याचा पेहराव केला होता, त्यावेळी अद्वैतला ते फनी वाटण्याच्या ऐवजी त्याला एवढा राग का आला होता, या गोष्टीचं उत्तर आता कलाला मिळालेलं असतं. तिला आठवलेलं असतं बरोबर की याआधी सुद्धा मी असं खूप वेळा केलेलं आहे, मी खूप वेळा असं बालिश वागले, परंतु अद्वैतने त्यामध्ये एन्जॉय केलंय. आणि पहिल्यांदाच असं झालंय की मी असं काहीतरी केलं फनी, परंतु अद्वैत मात्र त्यावर खूपच चिडला. मग तो का बरं चिडला याचं कारण सुद्धा आता कलाला मिळालेलं असतं. कलापुढे आता सगळं चित्र हे स्पष्ट असतं आणि कलाला सगळ्या गोष्टींचा सगळा काही अर्थ समजलेला असतो. याचा अर्थ अद्वैतच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्याच नाहीये. हे जे काही अद्वैत म्हणतोय की कॉम्पॅटिबिलिटी तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असायला हवी, आपल्या दोघांमध्ये जर समानता असेल तरच सोबत राहायचं, विसंगत पॉईंट जास्त असेल तर मात्र आपण एकमेकांना सोडून जायचं, असा विचार तर अद्वैतने याआधी कधीही केला नव्हता. म्हणजे आमचं लग्न जरी आमच्या मनाविरुद्ध झालं तरी सुद्धा अद्वैतने पहिल्यांदा सुद्धा डिवोर्सचा कधी शब्दही काढला नाही. आणि आता मात्र डिवोर्स सारखं का करतोय तो आणि का वेगळं होण्याचा विचार करायला लागलाय. आता या सगळ्या गोष्टीच्या मागे सरोज मॅडम आहे. सरोज मॅडम अद्वैतला सगळं काही भरवताय आणि अद्वैत सरोज मॅडमचं सगळं काही ऐकतो, त्यामुळे सरोज मॅडम त्याला अगदी बरोबर वाटतंय आणि याच गोष्टीचा फायदा सरोज मॅडम घेताय आणि अद्वैतच्या मनात नाही ते भरवताय. आता सगळ्या गोष्टी कलापुढे क्लिअर असतात आणि कलाला आता यातून काहीतरी मार्ग काढायचा असतो. तर इकडे काजल जी असते, ती काजल आता सगळा विचार करत असते. कॅफेमध्ये जेव्हा अनामिका आणि सोहम आले होते त्यावेळी अनामिकाच्या अंगावर जेव्हा सांडलं होतं त्यावेळी सोहम किती रागावला होता आणि तिच्यावर ओरडला होता, ही गोष्ट काजलला आठवत असते. सोबतच आता तिला सगळं वाटत असतं की तिच्या तर आता सगळं हातातून गेलेलं आहे, कारण ज्या प्रकारे सोहमने अनामिकाला आय लव्ह यू म्हटलं आणि तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं, तिथे त्याचा या विषयाचा दी एंड झाला असं काजलला वाटू लागतं आणि या सगळ्या गोष्टीचा तिला प्रचंड त्रास होत असतो. त्यानंतर सरोज ही पुन्हा बाहेर आलेली असते, कलाही तिच्या मागे येते. आता कला सरोजशी डायरेक्टली बोलण्याचं ठरवते. कला सरोजच्या समोर उभी राहते आणि सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही आतमध्ये जे चांदेकरशी बोललात ते सगळं बोलणं मी ऐकलंय. सरोज म्हणते की मग काय करणार आहेस तू? कला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही असं का करताय? सरोज म्हणते की काय, तू मला काय सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला आली आहे? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अजिबात बांधील नाहीये, समजलं? त्यावेळी कला म्हणते की बरोबर आहे सरोज मॅडम तुझं, परंतु आपले स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादणं सुद्धा खूप चुकीचं आहे. आपले विचार दुसऱ्यावर लादणं हे खरंच खूप चुकीचं आहे. जरीही ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरी सुद्धा आपण असं करू शकत नाही. सरोज मॅडम, तुमचा मुलगा हा तुमच्या शब्दाबाहेर नाहीये, ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहितीये. मला एकच गोष्ट कळत नाही की तरी सुद्धा तुम्ही तुमची मतं त्याच्यावर का म्हणून लादताय. मला हेच कळत नाही की तुमची मतं तुमच्यापर्यंत, परंतु तुमच्या मतांचा दृष्टिकोन हा त्याच्यावर का लादताय. अहो, तुम्ही त्याला त्याचा अनुभव घेऊ द्यात ना. सरोज मॅडम, एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? अहो, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे तुमच्या मुलाचा संसार हा धोक्यात आहे. नाही, मला माहितीये की माझ्याबद्दल तुम्ही काय विचार करता ते. माझ्याबद्दल तुम्हाला असंख्य गैरसमज आहेत आणि ते गैरसमज दूर करण्याच्या ऐवजी माझ्याबद्दल तुम्हाला जे काही वाटतंय त्या गोष्टीची शहानिशा करायचं सोडून तुम्ही मात्र तेच गैरसमज चांदेकरच्या मनात पेरताय. तुम्हाला या गोष्टीचं थोडंसं तरी काही वाटतं का की तुम्ही तुमच्या मुलाच्या संसाराच्या आड येताय? सरोज म्हणते की पहिली आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलासोबत काय बोलायचं हे मला तुला सांगायची अजिबातही गरज नाहीये. आणि खूप बोललीस तू, तुझं लग्न झालंय म्हणून तू या घरामध्ये आहे, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुझा आम्ही स्वीकार केलाय. म्हणजे मी स्वतः तर तुझा अजिबातच स्वीकार केलेला नाहीये. ना मी तुझा स्वीकार केलाय ना घरच्यांनी तुझा स्वीकार केलाय. नाही, मला माहितीये की काही लोकांची सहानुभूती आहे तुला, ज्यामुळे तुझा आता खूप मोठा गैरसमज झालाय. एकदा जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं ना, तुला सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील. एकदा स्वतःला विचारून बघ की मी कोण आहे.
आणि मी हे सगळं का करतेय, मी हे लग्न का निभावतीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील. एक गोष्ट लक्षात ठेव, माझा मुलगा खूप साधा आहे. माझ्या मुलाच्या स्वभावाचा कोणीही जरी गैरफायदा घेतला ना तरी सुद्धा ही गोष्ट मात्र मी कधीही खपवून घेणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे मला जाब विचारायचा नाही. इथून पुढे मला जाब विचारण्याची तुझी हिंमत सुद्धा झाली नाही पाहिजे. सरोज तिथून निघून जात असते. पुन्हा ती मागे वळते आणि कलाला म्हणते की या घरातली तुझी शेवटची होळी आहे, त्यामुळे भरपूर खेळून घे. असं म्हणत सरोज आता कलाच्या गालाला रंग लावते. तर कला सुद्धा आता सरोजच्या हातामध्ये जो रंग असतो त्या हातावरचा रंग घेते आणि ती आता सरोजच्या गालाला लावते आणि सरोजला म्हणते की रूढी परंपरेनुसार होळी ही येतच असते. आता कोणी कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा माझ्या आणि चांदेकरच्या नात्याचा बेरंग होणारच नाही. आणि सरोज मॅडम काळजी करू नका, या गोष्टीची मी स्वतः काळजी घेईल आता इथून पुढे. हॅपी होली सरोज मॅडम. तेव्हा सरोज आता कलासोबत हात मिळवते आणि म्हणते की ऑल द बेस्ट. तेव्हा कला म्हणते की थँक्यू सो मच. आता सरोजने जो ॲटिट्यूड पकडलेला असतो त्याच्या समानच कलाने सुद्धा आता ॲटिट्यूड पकडलेला असतो. सरोजला काही करून अद्वैतला आणि कलाला सेपरेट करायचं असतं, त्यांच्यामध्ये डिवोर्स घडवून आणायचा असतो, त्या दोघांना वेगळं करायचं असतं, अद्वैतला कलापासून तोडायचं असतं. परंतु आता कला सुद्धा हट्टाला पेटलेली आहे. कला सुद्धा आता ठरवते की काही झालं तरी मी माझं नातं काही तुटू देणार नाही, मी अद्वैतपासून कधीही सेपरेट होणार नाही. आणि सरोज मॅडमने कितीही प्रयत्न करू दे परंतु मी मात्र त्या सगळ्या गोष्टींना प्रेमाने जिंकेल. रात्रीच्या वेळी होळी खेळून आल्यानंतर कला फ्रेश झालेली असते आणि स्वतःला ती आरशामध्ये बघत असते. तिला मात्र सरोजचं सगळं बोलणं आठवत असतं की कशा प्रकारे सरोजने स्वतः सांगितलं की ती या सगळ्यामध्ये आहे आणि अद्वैत आणि माझ्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याचं काम सरोज मॅडम स्वतः करताय. त्यावेळी कला विचार करते की मी कधी विचारही केला नव्हता की सरोज मॅडम ह्या सगळ्या गोष्टी करत असतील. माझा तर विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवर की या सगळ्या गोष्टीच्या मागे सरोज मॅडम आहेत. पण मग मला कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी त्या का करत असतील. त्यांना माझ्यावर राग आहे म्हणून ह्या सगळं करताय का त्या. कला स्वतःशीच विचार करत बसलेली असते आणि अस्वस्थ देखील असते. त्यावेळी अद्वैत इथे येतो. अद्वैत आता त्याचं काम करत बसतो. कला अद्वैतकडे बघत असते आणि मनात विचार करत असते की नाही कला, आता तुला खूप सावध राहिलं पाहिजे. परंतु आता हे प्रकरण मला अगदी शांततेत हाताळायला हवं, कारण समोर आता अद्वैतची आई आहे आणि अद्वैतसाठी अद्वैतच्या आईचं खूप महत्व आहे. त्यामुळे मला आता जे काही करायचंय ते शांततापूर्वक करायचंय आणि जपून करायचंय. म्हणजे तू आता या क्षणाला कितीही जरी चांगल्या गोष्टी करायला गेली तरी सुद्धा त्याच्या मनात मात्र वाईटच येईल, कारण तो त्याच्या आईला तितका कनेक्टेड आहे. त्याच्या आईवर त्याचं इतकं प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या आईबद्दल एकही चुकीचा शब्द तो ऐकूनच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी जो विचार करते तो नको करायला. कला आता अद्वैत जवळ येते. अद्वैतकडे ती बघत असते. अद्वैतशी तिला बोलायचं असतं परंतु पुन्हा मागे निघून जाते. अद्वैतला कळतं हिला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. मग कला पुन्हा येते अद्वैत जवळ. तिला बोलायचं असतं. मग अद्वैत स्वतः म्हणतो काही बोलायचंय का तुला, काही सांगायचंय का मला. त्यावेळी कला म्हणते की तुझा टॉवेल ठेवून देऊ का. तर अद्वैत म्हणतो की नाही नको, राहू दे तिथंच. असं म्हटल्यावर कला म्हणते की ठीक आहे. कला म्हणते की सॉरी अद्वैत, माझ्यामुळे खरं तर तुझ्या डोळ्यात रंग गेला, मला माफ कर, मला फार वाईट वाटलं या गोष्टीचं. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. कला म्हणते की नाही माझं चुकलं, खरं तर मी बघून उडवायला पाहिजे होता रंग, परंतु माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. अद्वैत म्हणतो की आता तुला सांगितलं ना, ठीक आहे, परत कशाला तेच बोलतीयस. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु त्याच वेळी होतं असं की अद्वैतला कंपनीतून काहीतरी महत्त्वाचा कॉल असतो आणि तो कॉल घेण्यासाठी अद्वैत आता डायरेक्टली बाहेर निघून जातो. कलाचं बोलायचं आता अधुरच राहिलेलं असतं. कला आता विचार करू लागते की काय करू. आता तसाही विषय निघाला आहे तर सगळं काही बोलून टाकू का. पण मगाशी विचार केल्यापासनं मला जरा थोडंसं वेगळं वाटतंय. म्हणजे मी या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर जर अद्वैत पुन्हा चिडला तर, किंवा पुन्हा या सगळ्या गोष्टीचा त्याने वाईट विचार केला तर. कारण प्रश्न शेवटी त्याच्या आईचा आहे. परंतु मग काय करू. या सगळ्या गोष्टी किती दिवस राहणार आहेत, किती दिवस चालणार आहे. त्यापेक्षा डायरेक्ट अद्वैतला विचारू का की या सगळ्या गोष्टी करायला तुला सरोज मॅडमने सांगितल्यात ना, ही गोष्ट मला कळली म्हणून. एकदाच हे सगळं अद्वैतला सांगून टाकते, म्हणजे कसं माझ्याही डोक्यावरचं ओझं खाली होईल. कला आता किचनमध्ये गेलेली असते. पाणी आणण्यासाठी ती किचनमध्ये गेलेली असते. किचनमध्ये पाणी भरत असते परंतु सरोजचाच विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. दिवसभरात सरोज मॅडमने तिला जो धक्का दिलेला असतो तो सारखा तिला आठवत असतो की कशा प्रकारे सरोज मॅडम मला एक आउटसाइडर म्हणून ठेवतात, त्यांच्यासाठी मी त्यांची सून नाहीच आहे. विचार करत असते ती की नक्की सरोज मॅडमला झाले तरी काय. नक्की सरोज मॅडमच्या डोक्यात असं काय चालू असतं की त्या माझा इतका द्वेष करतात.
मला एक साधी गोष्ट कळत नाही की या घरात आल्यापासून त्यांचं मन जिंकण्यासाठी अगदी मी काय काय गोष्टी नाही केल्या. सगळं मी आतापर्यंत ट्राय केलंय, पण मग मला हे कळत नाही की त्यांच्या विचारात काहीच कसा चेंज झाला नाही आणि मी त्यांच्यामध्ये काही बदल करू शकले नाही किंवा त्यांच्यामध्ये काही बदल झाला नाही म्हणून त्या आता चांदेकरचं मन बदलायला निघाल्यात. आणि कदाचित असं तर नाहीये ना की मी या सगळ्या गोष्टीचा जरा जास्तच विचार करतेय. नक्की हे सगळं काय चाललंय मला काहीच कळायला मार्ग नाहीये. नक्की या गोष्टींचा अर्थ काय आहे हेही मला समजत नाहीये आणि या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा आहे हे देखील मी ठरवलेलं नाहीये. कला आता पाण्याचा जार घेऊन वरती जात असते, त्याच वेळी तिचं लक्ष जातं टेबलवर ठेवलेल्या ग्लासकडे. मग कला विचार करू लागते, आजोबांच्या खोलीमध्ये अंजूने हा ग्लास ठेवला नाही वाटतं पाण्याचा. मग स्वतः आता कला आजोबांच्या रूममध्ये पाण्याचा ग्लास घेऊन जात असते. त्यावेळी आबा हे तिला चक्रा मारताना दिसत असतात, एरझरे घालताना दिसत असतात. आबा काहीतरी विचार करताय हे आता कलाला समजलेलं असतं. मग कला येते आणि आबांना विचारते की आबा तुम्ही अजून झोपला नाहीत का, तुम्हाला बरं वाटतंय ना. आबा म्हणतात की हो हो बरं वाटतंय मला. मग कला म्हणते की आजोबा इथे पाणी ठेवलंय तुमच्यासाठी आणलंय. आबा म्हणतात की ठीक आहे. आबा हे नेहमीप्रमाणे कलाशी व्यवस्थित बोलत नाही, अगदी तुटक बोललेले असतात. त्यामुळे आबा काहीतरी गणगणित आहे, काहीतरी विचारात आहे ही गोष्ट कलाला समजते. म्हणून कला आता तशीच आबांच्या रूममधून बाहेर येते. तर जेव्हा ती आबांच्या रूममधून बाहेर निघालेली असते आणि त्याच वेळी अद्वैतने तिला बघितलेलं असतं. त्यावेळी अद्वैत हा फोनवर बोलत असतो, त्याने फोन ठेवलेला असतो आणि तो कलाकडे बघत असतो. कलाचं मन मात्र फारच अस्वस्थ असतं त्यावेळी, त्यामुळे सगळे एक्सप्रेशन कलाच्या तोंडावर व्यवस्थित दिसत असतात की ती कसला तरी विचार करतीये. कला बाहेर आलेली असते आणि कला आबांच्या रूमकडे बघत असते आणि नंतर ती पाण्याचा जार घेऊन आता रूममध्ये निघून जाते. अद्वैतने हे सगळं बघितलेलं असतं, अद्वैतने लपून बघितलेलं असतं हे सगळं. मग अद्वैत विचार करू लागतो की एवढ्या रात्री कला ही आबांच्या रूममध्ये का गेली होती. याचा अर्थ नक्कीच तिने आबांकडे माझी कुठली तरी कंप्लेंट केली आहे. आता माझी कुठली कंप्लेंट करायला ही मुलगी गेली होती आबांकडे, असा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत आता त्याच गोष्टीवर विचार करू लागतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज कलाला विचारते की मला नक्की सांगशील का तू हे आज काय बनवलंयस ते. तेव्हा कला म्हणते की कालच्या शिळ्या भाकरी उरल्या होत्या आणि दही सुद्धा उरलं होतं. मग भाकरी ताकात कुस्करून त्याला छान फोडणी दिली आणि याला ताकातल्या भाकरी असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की काय यामध्ये दही आहे. तेव्हा कला म्हणते की हो. आता कलाने हा नवीन पदार्थ बनवलेला असतो, तिला वाटतं की अन्न कशाला वाया जायला पाहिजे म्हणूनच तिने हा पदार्थ बनवलेला असतो. तर सरोज आता कलावर ओरडते आणि म्हणते की अगं तुला माहित नाही का, अद्वैतला सकाळी सकाळी दही अजिबात चालत नाही. असं म्हटल्यावर अद्वैत त्याच वेळी खोकायला सुरुवात करतो आणि त्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्यामुळे कलाला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. कलाला आता भीती वाटू लागते की माझ्यामुळे अद्वैतची तब्येत तर बिघडणार नाही ना. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. आणि सोबतच अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.